कारण झालेलं गारपीट अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, होत्याचं नव्हतं झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो हिरावला गेलेला आहे। गहू असेल, हरभरा असेल, संत्रा असेल, भाजीपाला पिकं असेल, अक्षरशः मातीमोल झालेली आहे। प्रचंड नुकसान शेतीचं आहे। शेकडो एकरची शेती जी आहे, पिकं जे आहेत ते नष्ट झालेली आहे। मी आत्ता आहे कळमेश्वर तालुक्यातील या कोहळी गावामध्ये आणि या गावामध्ये हा गहू आपण पाहू शकतो हा पूर्णपणे झोपला आहे। खरं म्हणजे हा गहू पूर्णपणे काढणीला आलेला आहे। म्हणजे 4 दिवसामध्ये हा गहू जो आहे हा काढणीला आला असता। बघा पिवळा पडलेला आहे पूर्णपणे गहू, पण या सगळ्या गारपीट आणि या अवकाळी पावसामुळे हा गहू पूर्णपणे झोपलेला आहे आणि आता गहू कुठल्याही कामाचा नाही, कारण आता गहू काळा पडणार आहे, त्यानंतर काढता येत नाही कारण झोपला आहे पूर्णपणे गहू। त्यामुळं या गव्हाचं प्रचंड नुकसान आहे। केवळ गहू नव्हे तर हरभरा असेल, संत्रा असेल, भाजीपाला पिकं असेल, त्यानंतर हरभरा असेल, याही पिकाचं प्रचंड नुकसान आपण पाहू शकतो। बघा गहू आहे ना हा छान हिरवा होता, पिवळा पडला होता आणि छान टपोरीत दाणे या गव्हाची होती। मात्र आता या सगळ्या पिकाचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे। गारपीट आणि या अवकाळी पावसामुळं हा गहू पूर्णपणे लोटला आहे आणि त्यामुळे आता या पिकातनं काहीही हाती शेतकऱ्यांच्या येणार नाही। उलट त्यांना हा गहू काढायला खर्च करावा लागणार आहे, कारण हा गहू जो आहे आता कुठल्याही कामाचा नाही आहे, ओला झालेला आहे, याला कोंब फुटतील, याला हा गहू काळा पडेल, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही येणार नाही। आधीच खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होतं ते त्याचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही। त्यात रब्बी हंगामामध्ये कुठेतरी आशा होती शेतकऱ्यांना की 2 पैसे हाती येतील, मात्र या सगळ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं होत्याचं नव्हतं झालेलं आहे। केवळ गहू नाही तर बाबा संत्रा दिसतो ना, हा संत्र्याच्या झाडावरची पानंसुद्धा पूर्णपणे गळलेली आहे या गारपिटीमुळे। म्हणजे आत्ता आंबिया बहार आला होता, छोटी संत्रं जी आहेत ती लागली होती, ती पूर्णपणे गळलेली आहे, पानंही गळलेले आहे, केवळ फांद्या ज्या आहेत त्या संत्र्याच्या उरलेल्या आहेत। त्यामुळे संत्र्याचंही प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आहे, तर काय सांगाल, हा गहू जो आता काढणीला आला होता, तुमच्याकडे 2 पैसे तुमच्या हाती आले असते, पण या गारपिटीनं पूर्णपणे हा गहू लोटला आहे। काही मिळणार आहे गावात ना? किती नुकसान आहे? या गावामध्ये 100% नुकसान झालेलं आहे आमचंवालं आणि याच्या पूर्ण उंबया तुटून मातीमोल झाला आहे, मातीत मिसळलेला आहे गहू। त्याच्यामुळं आम्हाला याच्यामधून काही फायदा होणार नाही आहे आणि उलट आम्हाला हा जर गहू काढतो म्हटलं तर याचा उलट खर्च आहे आणि संत्र्यामध्ये पूर्ण आमचा संत्रा गळलेला आहे। याचा आंबिया जो बार आहे हा चांगला आरुणीसारखा दाणा झाला होता। आम्ही त्याला एवढं संत्र्यावर इतकं चांगलं नियोजन केलं, पूर्ण खत व्यवस्थापन सगळं, पाणी व्यवस्थापन सगळं केलं आणि एका क्षणामध्ये 1.5 तासाच्या याच्या गारपिटीमध्ये सगळं वाहून गेलेलं आहे। तरी शिंदे सरकारला आम्हाला अशी विनंती आहे की तात्काळ जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी। काय सांगाल, गारपीट आणि या सगळ्या अवकाळी पावसामुळे होत्याचं नव्हतं झालेला किती नुकसान? त्यावेळेस मी माझ्या कारकिर्दीमध्ये 20 वर्षानंतर ही प्रथमतच मी गारपीट बघत आहो। इतक्या प्रमाणात झाली आहे की 1 फुटाचा थर या जमिनीवर जमा झाला होता। या याच्यामध्ये पूर्ण गव्हाचा म्हणजे दाणे जमिनीवर सांडले आहे। संत्रा हे यावेळेस आम्हाला संत्र्याची आशा होती की संत्रा 100% फुटला होता आणि चांगला बार पकडला होता। म्हणजे तो एवढा प्रमाणात म्हणजे गारपीट पडल्यामुळे तो पूर्ण संत्रा खालती आला। 100% आमचं शेतीचं नुकसान झालं। चणा पण आमचा पूर्ण उद्ध्वस्त झाला। आमचा म्हणजे कसा तरी काटून होता तो पण राहिला चुला, तो वेचणीला आला होता, तो पण खालती जमीन दोस्त प्रचंड। काय अपेक्षा आहे आता, मदतीची अपेक्षा आहे तुम्हाला? आमचा गहू किंवा हरभरा संत्र्याचे फसल हे पूर्णपणे नष्ट झाली आहे 100%। पुन्हा वर्तन आमच्या कापसाला भाव नाही आहे, 7,500 भाव चालू आहे। तरी शासनाला, आमच्या शिंदे सरकारला आवाज आमचा पोहोचला पाहिजे तिथुरी का आम्हाला तात्काळ मदत पोहोचवावी। कळमेश्वर तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालं असं। दादा काय अपेक्षा आहे, कारण आता पूर्णपणे पिकं नष्ट झाले? गव्हाचा दाना तर आता म्हटलं म्हणजे माणसासाठी तर काही राहणार नाही, पण हे जनावरही खाऊ शकत नाही अशी याची परिस्थिती झालेली आहे। कारण झालेलं गारपीट इतकं भयंकर होतं की झाडाला सुद्धा पानं राहिलेलं नाही।
तुम्ही बाजूच्या शेतातला मका जर पाहिला तर ते जनावरही खाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. माझी सरकारला एकच विनंती आहे की कापसाला भाव दिलेला नाही, पण आता हे नुकसान जे झालेलं आहे कास्तकारांचं याला तातडीनं मदत करावी अशी माझी शिंदे सरकारला विनंती आहे. तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. हो, तातडीची मदतीची अपेक्षा आहे. माझं शेत कोथिंबीर 3 एकरामध्ये आहे. मी 3 क्विंटल कोथिंबीर पेरलं होतं. माझं काढणीला कोथिंबीर चालू होतं. भाव होता 25 रुपये 30 रुपये. आता कमीत कमी मला 3 लाख रुपये झाले असते साहेब या 8 दिवसात. पण ते पूर्ण मातीमोल झाला आहे आणि सरकार फक्त शब्दाचे बाण सोडतात. ते जे 50,000 जे नाही का कास्तकाराले जे कबूल केले होते ते आजपर्यंत दिवाळी गोडच होऊन राहिली आणि हे आता पुन्हा हे होऊन गेलं आहे. त्याच्यात काय म्हणजे सामूहिक आत्महत्या परिवारानं करावं असंच वाटतं आहे आता. दुसरं काही नाही, उरलंच नाही काही. सरकार फक्त तिकडे घोषणाबाजी करतात आणि मस्त मोठे मोठे टेंट बांधून आपलं हे करतात, पण त्याच्यात काही नाही. काय मालाला भाव दिला पाहिजे, काय यांच्याकडे बघितलं पाहिजे, काहीच नाही, कुठंच काहीच नाही. या सगळ्या भावना शेतकऱ्यांच्या आहेत. खरं म्हणजे प्रचंड नुकसान आहे. या शेतामध्ये पाणी आहे, तसंच या शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आहे. कारण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतीचं पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. गहू गेलेला आहे, चना गेला आहे, संत्र्याचंही मोठं नुकसान आहे. भाजीपाला पिकं म्हणजे या दादांच्या शेतामध्ये जो सांबार होता, जो कोथिंबीर होती, ती कोथिंबीर आता जवळपास 3 लाख रुपयांना मिळाले असते. पण या गारपिटीमुळं, या सगळ्या अवकाळी पावसामुळं आता हा पूर्ण कोथिंबीर जो आहे तो मातीमोल झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी मायबाप सरकारला या सगळ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे या सरकारकडून या शेतकऱ्यांना की कुठेतरी नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे. कारण खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होतं त्याचे पैसे अजून या शेतकऱ्यांना मिळाले नाही आहे. त्यामुळे आता तरी या रब्बी हंगामामध्ये आम्हाला मायबाप सरकारनं मदत करावी, अन्यथा आमच्या पुढे आत्महत्याशिवाय पर्याय उरणार नाही असं म्हणतायत या शेतकरी. त्यामुळे या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी कुठंतरी मदतीचा हात सरकारनं दिला पाहिजे अशीच अपेक्षा या सगळ्या शेतकऱ्यांची आहे. कॅमेरामॅन सौरभ भोलेसह संजय डाफ, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.